या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा. फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर. जिल्हाध्यक्षाने जे सांगितलं तेच घडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला फार चिंता करायचं काय काम आहे? तर महापालिकेचा गटनेता कधी निवडला जाणार आणि पुण्यामध्ये कधी? कारण का मुंबईमध्ये गटनेता निवडल्यामुळे महापौर निवडीवर लांबणीवर पडले. काय म्हणलं मुंबईचं काय म्हणलं? मुंबईत गटनेता निवड केल्यामुळे महापौर पदाची निवड लांबणीवर पडले. सोलापूरचा गटनेता कधी निवडला जाणार आणि काय नाव वगैरे निश्चित झाले? सोलापूरच्या गटनेता निवडीची प्रक्रिया चालू आहे. सोलापूर शहराचा गटनेता लवकरच निवडला जाईल. त्यामुळं कुठलीही महापौर निवडीची प्रक्रिया लांबणार नाही. जे टाइमलाईन निवडणूक आयोग ठरवून देईल महापौर निवडीचं, त्या टाइमलाईनमध्ये महापौर निवड होईल आणि सोलापूर शहराला एक चांगला महापौर देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. आमच्याकडे खूप चेहरे आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता काम करण्याची आहे आणि तो आमच्या पुढं आव्हान आहे की यातल्या एका मजबूत चेहऱ्याला या शहराचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी. संजय राऊत असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी आहेत ते एकत्र येतील आणि शरद पवार, अजित पवारांचं परत महाविकास आघाडीत येईल असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांना अलीकडे अनेक स्वप्न पडतात आणि त्यांनी पडलेली स्वप्न आहे ना ते आता खरी होताना कधी दिसत नाही आहेत. आता संजय राऊतांचा किती विश्वास तुम्ही ठेवावा हा तर तुम्ही मिलियन ठेवावं. भाऊ, भाजप कुठेतरी घराणेशाहीला पूर्वीपासून जे आहे ते टीका करत आलं होतं की अनेक काँग्रेसच्या नेत्यांवरती भाजपने टीका केली आहे, परंतु तीच घराणेशाही आज भाजपमध्ये दिसते. अनेक ठिकाणी नेत्यांची पत्नी असतील, नेत्यांच्या घरचे भाऊ असतील, भाऊ अशा पद्धतीचे अनेक घरातल्या घरातच सगळ्या उमेदवारी दिल्या जातात. आता या संदर्भात तुम्हाला एक सांगेन की एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता असला, तो पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देत असेल आणि काम करत असेल, अशा लोकांच्यासाठी आवश्यक त्याचा विचार केला पाहिजे. शेवटी कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी भाऊ आहे म्हणून तो कार्यकर्ता आहे हे विसरून चालणार नाही. परंतु जर डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर त्या थोड्याशा भारतीय जनता पक्षाच्या संहितेच्या अनुषंगानं होत नाही, पण आम्ही शक्यतो प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा. अकोला महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी फुटलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला आणि त्यांच्याच पक्षाच्या जोरावर आता भाजप तिथं सत्तेत जाणार आहे. आता या संदर्भातली अधिकची माहिती मला नाही, माहिती घेऊन बोलतो तुमच्याशी. महापौर हे खुल्या गटासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे. सोलापूरचं महापौर खुल्या गटासाठी असेल किंवा आता चर्चा सुरू झाली की आयरामांना पुन्हा महापौर संधी, एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल का? काही विचार पक्ष करते या पातळीवर? काय झालंय, तुम्हा पत्रकार बंधूंना एक असं झालंय आयाराम गयाराम. आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं, भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली, भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आला, तर अशा लोकांच्याबद्दल थोडं अदबीने बोललं पाहिजे. आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडंसं साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. शेवटी एक लक्षात घ्या, कधी आपण या पेपरला पत्रकारिता, कधी कधी आपण दुसऱ्या पेपरमध्ये जाऊन पत्रकारिता करता, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण थोड्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.